नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्य आता जुन्या सगळ्या गोष्टी विसरून IASच्या अभ्यासाला तयारी करत असते, पण मात्र तिला ज्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन हवं असतं तिला ते मिळत नसतं. तर आता पार्थला हे कळतं आणि तो काव्याला सरप्राईज द्यायचं म्हणूनच त्या अकॅडमीमध्ये तिचं ॲडमिशन करतो. पार्थ आता खोलीत येतो आणि तो सगळी काही पुस्तकं आणि ते ॲडमिशन लेटर काव्याला दाखवतो. तेव्हा आता तिला खूपच आनंद होतो. तर आता काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पार्थलाही खूपच आनंद होतो. तर आता काव्य आनंदाच्या भरात ही पार्थला मिठी मारते. खरं तर काव्याच्या मनात असं काही नसतं. पार्थ एक मित्र म्हणून आपल्यासाठी खूप काही करत आहे याच आनंदात ती आता त्याला मिठी मारते. तर दुसरीकडे आता एका प्रोजेक्टबद्दल बोलण्यासाठी जीवा आता पार्थच्या खोलीत येतो, पण तो दारातूनच आता त्या दोघांनाही बघतो. काव्याने पार्थला मिठी मारलेली असते. हे बघितल्यानंतर आता जीवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागातच तिथून निघून जातो. जीवा आता मनातल्या मनात बोलत असतो की आजपर्यंत मला असं वाटलं होतं की तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं नाही आहे, पण आज तोही गैरसमज मिटला. तू नेहमी मला बोलत असतेस आणि तू आता माझ्या दादासोबत एक नवी सुरुवात केली. जीवाला आता हे पटलेलं असतं की काव्याने पार्थचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे, पण त्याने जे काही खोलीमध्ये पाहिलं आहे त्यामागचं सत्य जीवाला माहीतच नसतं. तर आता काव्याने असं केल्याबद्दल आता तोही ठरवतो की आपण सुद्धा नंदिनीला बायको म्हणून स्वीकारायचं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? पार्थ आणि काव्याने संसार केला पाहिजे की जीवा आणि काव्याचं सत्य सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे? हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मालिकेच्या अशाच अपकमिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.